नमस्कार. आज आपण एका अशा ऐतिहासिक कालखंडाच्या सफरीवर जाणार आहोत ज्याने खऱ्या अर्थाने आपल्या आधुनिक राजकीय व्यवस्थेचा पाया रचला. 1930 ते 1932 हा तो काळ होता ज्याने भारताची आणि सामाजिक न्यायाची दिशा कायमची बदलून टाकली. आज आपण दोन महान नेत्यांमधील तो अभूतपूर्व वैचारिक संघर्ष अगदी जवळून समजून घेणार आहोत. तर आजच्या या विश्लेषणाचा रूपरेषा अशी असेल. आधी आपण गोलमेज परिषदेची थोडक्यात ओळख करून घेऊ. त्यानंतर डॉक्टर आंबेडकरांची मुख्य मागणी, गांधीजी आणि आंबेडकर यांच्यातील मतभेद, जातीय निवाडा आणि पुणे करार, आणि शेवटी या सगळ्याचा ऐतिहासिक प्रभाव आपण पाहणार आहोत. चला तर मग सुरू करूया. पहिला भाग, गोलमेज परिषद 1930 ते 1932च्या दरम्यान लंडनमध्ये झालेल्या ऐतिहासिक बैठका. आपण सर्वांनीच इतिहासाच्या पुस्तकात गोलमेज परिषद हा शब्द अनेकदा वाचला असेल, बरोबर? पण याचा नेमका अर्थ काय? तर ब्रिटिश सरकारने भारताच्या राजकीय भवितव्यावर चर्चा करण्यासाठी लंडनमध्ये या बैठका बोलावल्या होत्या. इथे एक गोष्ट खूप रंजक आहे, ती म्हणजे टेबलचा गोलाकार. हे काही चुकून झालेलं नव्हतं बरं का. सत्तेच्या वाटाघाटींसाठी जेव्हा एवढे मोठे नेते एकत्र बसतात तेव्हा तिथे कोणीही वरिष्ठ नाही आणि कोणीही कनिष्ठ नाही, सर्वजण समान आहेत हे दाखवण्यासाठीच ही समानतेची संकल्पना जाणीवपूर्वक वापरली गेली. आता तुम्हाला प्रश्न पडेल की या परिषदेसाठी नक्की बोलावण्यात कोणाला आलं होतं? ब्रिटिश सरकारला हे पक्क माहीत होतं की भारताचं नवीन संविधान तयार करताना समाजातील सर्व घटकांचा आवाज ऐकणं अत्यंत गरजेचं आहे, आणि म्हणूनच तत्कालीन वंचित वर्गाचे मुख्य प्रतिनिधी म्हणून डॉक्टर B.R. आंबेडकर यांना तिथे आमंत्रित करण्यात आलं. बाबासाहेब हे केवळ एक नेते नव्हते, तर ते अत्यंत तर्कशुद्ध विचार करणारे आणि परदेशातून उच्च शिक्षण घेतलेले एक अभ्यासू व्यक्तिमत्व होते. तळागाळातील समाजाचा आवाज जागतिक पटलावर मांडण्यासाठी त्यांच्या इतकं सक्षम नेतृत्व दुसरं नव्हतंच. दुसरा भाग, डॉक्टर आंबेडकरांची मुख्य मागणी म्हणजेच राजकीय प्रतिनिधित्वाचा शोध. डॉक्टर आंबेडकरांची संपूर्ण भूमिका समजून घेण्यासाठी हे एक वाक्य अगदी अचूक आहे: राजकीय सत्ता ही सामाजिक उन्नतीची किल्ली आहे. हा विचार खरोखरच खूप सखोल आहे. बाबासाहेबांचं अगदी स्पष्ट मत होतं की जोपर्यंत शोषित घटकांना सत्तेत थेट वाटा मिळत नाही तोपर्यंत केवळ वरवरचे सामाजिक बदल करून काहीही साध्य होणार नाही. राजकीय अधिकारांशिवाय खरी सामाजिक प्रगती आणि स्वातंत्र्य मिळणं पूर्णपणे अशक्य आहे, यावर त्यांचा ठाम विश्वास होता. डॉक्टर आंबेडकरांनी ब्रिटिशांसमोर जी भारताची सामाजिक वास्तविकता मांडली ती खरोखरच अंगावर काटा आणणारी होती. त्यांनी पुराव्यांसह स्पष्ट केलं की इथल्या वंचित वर्गाला कशी अमानुष वागणूक दिली जाते. त्यांना मंदिरात प्रवेश नाकारला जातो, शिक्षणात प्रचंड भेदभाव होतो, एवढंच काय तर सार्वजनिक विहिरींचं पाणी पिण्याचीही त्यांना परवानगी नाही. ही सर्व दाहक उदाहरणे देऊन त्यांनी हे सिद्ध केलं की बहुसंख्य समाजाच्या दयेवर या वंचित वर्गाचं रक्षण कधीच होऊ शकत नाही. त्यांना स्वतःच्या अस्तित्वासाठी भक्कम संवैधानिक संरक्षणाची नितांत गरज आहे. आता इथे लक्षात घेण्यासारखी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे डॉक्टर आंबेडकरांनी केवळ समस्यांचा पाढा वाचला नाही, तर त्यावर एक अतिशय ठोस आणि सर्वसमावेशक उपाय देखील सुचवला. या मुख्य मागण्यांकडे जरा लक्ष द्या. पहिली आणि सर्वात कळीची मागणी होती स्वतंत्र मतदार संघ, म्हणजेच सेपरेट इलेक्टोरेट्स, जेणेकरून दलितांना स्वतःचे प्रतिनिधी स्वतः निवडता येतील. यासोबतच कायदेमंडळात निश्चित प्रतिनिधित्व, सरकारी नोकऱ्यांमध्ये संधी आणि शिक्षणात कायदेशीर संरक्षण या त्यांच्या प्रमुख मागण्या होत्या. हा केवळ काही मागण्यांचा कागद नव्हता, तर एका पूर्णपणे न्याय्य आणि समान समाजाचा तो पाया होता. तिसरा भाग, गांधी आणि आंबेडकर यांच्यातील मतभेद, एक ऐतिहासिक वैचारिक संघर्ष. या दोन उत्तुंग नेत्यांच्या विचारांमधला हा संघर्ष आपण अतिशय तटस्थपणे समजून घेतला पाहिजे. एका बाजूला डॉक्टर आंबेडकर होते. त्यांचं स्पष्ट म्हणणं होतं की उच्चवर्णीय हिंदू हे वंचित वर्गाचे खरे प्रतिनिधी असूच शकत नाहीत. त्यामुळे शोषितांना स्वतःचा स्वतंत्र राजकीय आवाज असायला हवा आणि त्यासाठी स्वतंत्र मतदारसंघ मिळायलाच हवेत. तर दुसऱ्या बाजूला महात्मा गांधीजींची भूमिका होती. गांधीजींचं ठाम मत होतं की दलित वर्ग हा व्यापक हिंदू समाजाचाच एक अविभाज्य भाग आहे. जर त्यांना स्वतंत्र मतदारसंघ दिले तर समाज कायमचा दुभंगेल आणि समाजात मोठी फूट पडेल. त्यामुळे त्यांनी या मागणीला अत्यंत तीव्र विरोध केला. इथे दोघांचाही अंतिम हेतू समाजाचं भलं करणं हाच होता, पण तिथपर्यंत पोहोचण्याचे त्यांचे मार्ग मात्र एकमेकांच्या पूर्णपणे विरुद्ध होते. चौथा भाग, जातीय निवाडा आणि पुणे करार, 1932 सालचा सर्वोच्च बिंदू. चला तर मग पाहूया हा तणाव कसा वाढत गेला.
1930मध्ये पहिल्या गोलमेज परिषदेला सुरुवात झाली. पुढे 1931च्या दुसऱ्या परिषदेत गांधीजी आणि आंबेडकर यांच्यात हा वैचारिक संघर्ष शिगेला पोचला. आणि मग 1932च्या सुरुवातीलाच ब्रिटिशांनी जातीय निवाडा जाहीर केला. यानंतर घटना इतक्या वेगाने घडल्या की 1932च्या शेवटी गांधीजींना उपोषणाला बसावं लागलं आणि शेवटी पुणे करार झाला. हा संपूर्ण घटनाक्रम एखाद्या थ्रिलरसारखा अतिशय वेगवान आणि तणावपूर्ण होता. नेमकं काय झालं होतं 1932मध्ये? तर ब्रिटिश पंतप्रधान रॅम्सी मॅकडॉनल्ड यांनी एक अत्यंत मोठा आणि खळबळजनक निर्णय घेतला. त्यांनी डॉक्टर आंबेडकरांची मागणी मान्य करत वंचित वर्गासाठी चक्क स्वतंत्र मतदारसंघाची घोषणा केली. यालाच आपण कम्युनल अवॉर्ड किंवा जातीय निवाडा असं म्हणतो. आता ब्रिटिश सरकारने आंबेडकरांच्या बाजूने निर्णय दिला खरा, पण यामुळे भारतात मात्र एका मोठ्या राजकीय आणि सामाजिक वादळाला सुरुवात झाली. हा निर्णय जाहीर होताच देशात एका अभूतपूर्व संकटाने जन्म घेतला. या निवाड्याला तीव्र विरोध करण्यासाठी महात्मा गांधीजींनी थेट पुण्यातील येरवडा तुरुंगात आमरण उपोषण सुरू केलं. जोपर्यंत स्वतंत्र मतदारसंघाचा निर्णय मागे घेतला जात नाही, तोपर्यंत मी अन्नाचा एक कणही घेणार नाही, अशी त्यांची भूमिका होती. यामुळे देशभरात एक अत्यंत भावनिक आणि चिंतेचं वातावरण निर्माण झालं. गांधीजींच्या जीवाला मोठा धोका निर्माण झाल्यामुळे संपूर्ण देशातून डॉक्टर आंबेडकरांवर तडजोड करण्यासाठी प्रचंड दबाव येऊ लागला. विचार करा, ती वेळ खरोखरच किती अट्टीतटीची आणि जीवनमरणाची होती. तर यातून मार्ग कसा निघाला? ह्या अभूतपूर्व दबावातून एक ऐतिहासिक तडजोड जन्माला आली, जिला आपण पुणे करार किंवा पुना पॅक्ट म्हणून ओळखतो. या करारानुसार स्वतंत्र मतदारसंघाची जी मूळ मागणी होती ती रद्द करण्यात आली. पण त्या बदल्यात प्रांतिक आणि केंद्रीय कायदेमंडळात वंचित वर्गासाठी असलेल्या आरक्षित जागांमध्ये खूप मोठी वाढ करण्यात आली. थोडक्यात सांगायचं तर हा करार म्हणजे त्या दोन भिन्न विचारधारेचा एक सुवर्णमध्य होता. आणि ह्या तडजोडीमुळे त्यावेळचं देशावरील एक अत्यंत मोठं संकट टळलं. आता ह्या सगळ्या ऐतिहासिक कालखंडाविषयी चर्चा करताना अनेकदा एक प्रश्न विचारला जातो. तुम्ही कदाचित ऐकलं असेल की लंडनमध्ये डॉक्टर आंबेडकरांना काळे झेंडे दाखवले गेले होते. पण खरंच असं काही घडलं होतं का? चला, यामागचं ऐतिहासिक तथ्य काय आहे ते समजून घेऊया. तर वस्तुस्थिती अशी आहे की लंडनच्या गोलमेज परिषदेत बाबासाहेबांना मोठ्या प्रमाणावर काळे झेंडे दाखवले गेले याचा कोणताही ठोस ऐतिहासिक पुरावा मुख्य प्रवाहात उपलब्ध नाही. जो काही संघर्ष, विरोध किंवा निदर्शने झाली ती सर्व आपल्या देशांतर्गत म्हणजे भारताच्या भूमीवरच होती. गांधीजींसोबतचे मतभेद आणि स्वतंत्र मतदारसंघाची मागणी यामुळे भारतातील काँग्रेस समर्थक आणि विरोधकांमध्ये प्रचंड तणाव होता. त्यामुळे हा संघर्ष पूर्णपणे भारतातील वैचारिक मतभेदांचे पडसाद होते, लंडनमधील नाही. पाचवा आणि शेवटचा भाग, ऐतिहासिक प्रभाव आणि महत्त्व, या घटनांचा कायमस्वरूपी वारसा. आणि हे सगळं अगदी अचूकपणे स्पष्ट करतं की ह्या 3 वर्षांच्या कालखंडाने भारताचा सामाजिक न्यायाचा दृष्टिकोन कसा मुळापासून बदलून टाकला. सर्वात मोठी आणि क्रांतिकारी गोष्ट म्हणजे शतकानुशतके दुर्लक्षित राहिलेला वंचित वर्गाचा प्रश्न पहिल्यांदाच थेट आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचला. याच काळात डॉक्टर आंबेडकर हे एक जागतिक दर्जाचे राष्ट्रीय नेते म्हणून ठामपणे उभे राहिले. याच प्रदीर्घ चर्चेतून आणि संघर्षातून आजच्या संविधानातल्या आरक्षणाचा आणि राजकीय प्रतिनिधित्वाचा भक्कम पाया घातला गेला. ऐतिहासिक पुणे करार हा याच संपूर्ण प्रक्रियेचा एक अत्यंत महत्त्वाचा आणि कायमस्वरूपी प्रभाव आहे. या संपूर्ण विश्लेषणातून आपण पाहिलं की तो काळ किती गुंतागुंतीचा होता. पण जाता जाता एका महत्त्वाच्या प्रश्नाचा विचार आपण नक्की करायला हवा. 1932चा त्या अत्यंत तणावपूर्ण वातावरणात आणि 2 उत्तुंग नेत्यांच्या वैचारिक संघर्षातून जो राजकीय प्रतिनिधित्वाचा पाया रचला गेला, तो आज जवळपास 100 वर्षांनंतरही आपल्या आधुनिक लोकशाहीला कसा आकार देत आहे? जरा विचार करा. या विचार करायला लावणाऱ्या प्रश्नासोबतच आपण हे विश्लेषण इथेच थांबूया. या सखोल प्रवासात माझ्यासोबत राहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.